मित्रांनो, तुम्ही कार घ्यायचा प्लॅन करताय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही कार घेणार असाल किंवा ऑलरेडी बुक केलं असाल, तर लक्षात घ्या, येणाऱ्या काही दिवसामध्ये पेट्रोल डिझेलचा खूप तुटवडा निर्माण होणार आहे आणि प्राइजेससुद्धा खूप जास्त वाढणार आहेत. जगातल्या भरपूर देशांमध्ये ऑलरेडी लॉकडाऊनसुद्धा लावण्यात आलेले आहेत या पेट्रोल डिझेलच्या तुटवड्यामुळे. पूर्ण सप्लाय चेन ठप्प होती आहे. अशा वेळेस जर तुम्ही एक कार प्लॅन करत असाल, तर स्मार्ट डिसिजन हा राहणार की तुम्ही ई-व्ही घ्या आणि तुमच्या ई-व्हीबद्दल ज्या शंका असतात, त्याचं निरसन मी आज करणार आहे. कारण की माझ्याकडे स्वतःकडे नेक्सॉन ई-व्ही आहे. मी मागच्या वर्षी घेतलेली आहे. मला त्याच्यावर सबसिडीसुद्धा भेटली होती. 1,50,000ची सबसिडीसुद्धा भेटली होती. तर ती मागच्या वर्षी घेतलेलं एक स्मार्ट डिसिजन ठरलं आहे. आजच्या या काळामध्ये जेव्हा पेट्रोल डिझेलचा तुटवडा अजून तरी भारतात जाणवलं नाही आहे, पण जाणवणार आहे नक्की. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पेट्रोलऐवजी इलेक्ट्रिक गाडी घेतलेलं नक्कीच परवडणार आहे. तुमचे जे बेसिक प्रश्न येतात ई-व्हीबद्दल, ते मी क्लिअर करतो. मग तुम्ही स्वतःच ठरवा, तुम्हाला इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे की नाही घ्यायची आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न, बॅटरी खराब होते. बरोबर? बॅटरी अजिबात प्रॉब्लेम देत नाही मित्रांनो. कारण की आता टाटा झालं, महिंद्रा झालं, ह्या मोठाल्या ज्या कंपन्या आहेत, ह्या 15 वर्षाची वॉरंटी देत आहेत बॅटरीला. ती खूप झाली दोस्तो. म्हणजे लाईफटाईम वॉरंटी ते सांगतात त्याला. पण तर मग काय चिंता घ्यायची आणि किलोमीटरची त्यांनी अटच काढून टाकलेली आहे. अनलिमिटेड किलोमीटर्स त्यांनी ठेवलेले आहेत. मग त्याच्यामुळे तर काही टेन्शनच नाही आहे ना तुम्हाला. बॅटरीला काही जरी झालं, डॅमेज सोडून दुसरं काही पण झालं समजा, तर तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायचं नाही आहे. सरळ शोरूमला गाडी नेऊन सोडायची आहे आणि त्यांना सांगायचं रिपेअर करून द्या. वॉरंटीमध्ये रिपेअर होतात. दुसरी गोष्ट, ई-व्ही महाग असते. बरोबर? ई-व्ही अजिबात महाग राहिल्या नाही आहेत. 7,00,000पासून पंच ई-व्ही चालू आहे बी-एस मॉडेल इलेक्ट्रिक गाडीचं आणि तिचीसुद्धा 250ची रेंज आहे. 7,00,000पासून ते 40-50 लाखापर्यंत ई-व्ही आहेत. फुल व्हरायटी आहे. तुम्ही जर एक चांगली ई-व्ही बघताल, समजा नेक्सॉन ई-व्ही, तर एक 14-15 लाखात तुम्हाला मिड मिड रेंजचं मॉडेल भेटून जाईल आणि तुम्ही 15-16 लाख रुपये, 17 लाख रुपये स्कॉर्पिओ किंवा क्रेटा अशा गाड्यांमध्ये घालतात. इवन चांगल्या चांगल्या लक्झरी गाड्या घेतात तुम्ही आणि वरून पेट्रोल पण टाकतात. तुमच्याकडे आहे पैसा, पण तुम्हाला जर पेट्रोलच भेटलं नाही, तर तुम्ही कशामध्ये फिरणार आहे? याचा एक विचार करायला पाहिजे. बरोबर? आता तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, ज्याचा कुणीच विचार अजिबात करत नाही, ती म्हणजे समजा तुम्ही कुठे बाहेर फिरायला चाललाय आणि तुम्हाला उन्हामध्ये, आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हामध्ये गाडी उभा करून गाडीमध्येच बसायची वेळ आली, तर तुम्ही पेट्रोल गाडी असेल, डिझेल गाडी असेल, तर तुम्ही नक्कीच विचार करणार थोडा, की यार माझं जे इंधन आहे ते वायाला जात आहे आणि तुम्ही ए-सी बंद करणार, काचा खाली करणार आणि त्या उकाड्यामध्ये त्रास सहन करून घेणार. बरोबर? पण इलेक्ट्रिक गाडी तुमच्याकडे असेल, तर तुम्ही काय करणार? तुम्ही ह्याचा विचारच करणार नाही. सगळ्या मुद्द्यांनुसार तुम्ही एक चांगलं डिसिजन घ्या. स्वतःचंच घ्या, पण एक चांगलं डिसिजन घ्या. तुम्हाला ई-व्ही ही नक्कीच परवडेल, असं माझं मत आहे. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तुम्ही कोणती गाडी प्लॅन करताय.